पाहुयात पुढची बातमी। संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज बीड सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे। आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं होतं। सरकार पक्षाच्या वतीनं विशेष वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली आहे, तर आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट विकास खाडे यांनी आपली बाजू मांडली आहे। सरकार पक्षाच्या वतीनं मुद्देमाल न्यायालयामध्ये जमा करण्यात आल्याची माहिती आहे, तर पुढील सुनावणी 29 एप्रिलला होणार असल्याची माहिती आहे। तर देशमुखांना मारहाण केलेला व्हिडिओ कोर्टात दाखवला। व्हिडिओ आरोपींनीच रेकॉर्ड केला होता असं उज्ज्वल निकमांनी म्हटलंय। त्याचबरोबर लातूरचे आरोपी बीडमध्ये येण्याची परवानगी मागत असल्याचं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे। पाहुयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय। नाही, त्याचा अर्ज असा कोणताही नाही की सील केलेली प्रॉपर्टी आहे की आम्ही मकोगा कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो सीआयडीने अर्ज दिलेला होता की ते फरार आहे, वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्या असा जो अर्ज होता त्या अर्जावरची सुनावणी, कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन सीआयडी तर्फे अर्ज देण्यात आला की मकोका खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी। यातला एक आरोपी लातूरच्या तुरुंगात आहे। त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्या तुरुंगात ठेवावं, परंतु असं दिसतंय की त्याला एकटं असल्यामुळे आता तिथे करमत नाहीये, म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या न्यायालयात शिफ्ट करण्यात यावं। त्याला कोल्हे साहेब त्याच्यावरती खुलासा 24 तारखेला देतील।